शरारा पॅन्ट आणि टॉप 5 ते 7 वर्षाच्या मुलीसाठी आज आपण शिवणार आहेत. तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे. तर जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याला 2 मीटर कपडा लागणार आहे. तर मी मिशोवरून मागवलेला होता. तर त्याच्यासाठी आता आपल्याला उंची आणि फक्त छातीची मापं लागणार आहे. तर छाती आहे 24 इंचाची, तर तिचा चौथा केला आणि त्याच्यामध्ये 2 इंच ॲड केले. आणि उंची आहे तर उंचीमध्ये 1 इंच ॲड केलेलं आहे. कमरेपर्यंतचीच उंची घ्यायची आहे. 12 इंच होती आणि 1 इंच मी त्यामध्ये ॲड केलेला आहे. तर आपण आता काय करू, 4 फोल्ड कपडा घेऊ. 4 फोल्ड मी कपडा घेतलेला आहे. तो 4 फोल्डमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. आतमधून तो खालचा भाग आहे तो कट करून घेऊ. आणि ऑन फोल्ड साईड जी आहे तिच्याकडून आपण गळ्याचं माप टाकणार आहेत. कधी पण लक्षात ठेवायचं, जी ऑनफोल्ड साईड आहे, जी बंद बाजू आहे, ते बंद बाजूकडनं आपण गळा घेणार आहे. ओके, तर चला आपण माप टाकूया. तर आता 2 इंच मी गळा रुंदी घेणार आहे. गळा रुंदी ही चेस्टच्या मापावरती डिपेंड असते. शोल्डर घेणार आहे 5 इंच आणि गळा तुम्ही 5 इंच 6 इंच, लहान मुलीचं तर 5 ते 4.5 मध्येच ठेवायचं. आणि गळा रुंदी आपण शोल्डर जेवढं घेतलेलं आहे तेवढं आपण काकुलीचा भाग म्हणजे आर्म होल साईड आपण तेवढीच घेणार आहे. ओके, आकार देऊन दिला आणि आता हे आपण कट करून घेऊ. तर मला गळ्याचा आकार षटकोनीच आवडतो. चौकोनी मला एवढं नाही आवडत चौकोनी, पण षटकोनी आकार खूप आवडतो. तर मी तो आकार घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम व्यवस्थित आणि छान दिसायला. आणि काकुलीचा भाग आपण कट करून घेऊ. आर्म होल साईड, शोल्डर डाऊन अर्धा इंच केलं जातं आणि कमरेकडनं अर्धा इंच तिरपा भाग कट करून घेऊ. आता हा झालेला आहे आपलं पुढचं आणि मागचा भाग, फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही पण. ओके, आता याच्या खाली आपल्याला लावायची आहे 5 ते 6 इंचाची रिफल लावायची आहे. तर रिफल आपण थोडी आज मोठीच घेणार आहोत. तर 5 इंचाची रिफल घेणार आहे, 5, 5.5, 6 इंचाची. मग हा जेवढा कपडा आहे ना, मी तेवढा विचार केला की तो पूर्ण कट करून घेते. तर तो कपडा थोडासा मोठा होता. तयार तर 5 इंचाचीच रिफल तयार होईल त्याची छानपैकी. खालून पट्टी अर्धा इंच वाकवायची, मार्जिनमध्ये अर्धा इंच जाऊ द्यायची, म्हणजे बरोबर आपल्याला तो कपडा तयार होतो. आता बघा 6.5 इंचाचं येत आहे, तर 5.5 इंचाचा पट्टा तयारच होईल त्याचा. ओके, अर्धा इंच वरतून शिलाईमध्ये जाते आणि अर्धा इंच खालून शिलाईमध्ये जाते. आता याची आपण रिफल अशी शिवणार आहोत. मी तुम्हाला दाखवून देत आहे की ते कशी तयार होईल. ओके, आता आपण पॅन्टची कटिंग करून घेऊ. आपल्याला याला अस्तर पण लावायचं आहे, तर आपण अगोदर अस्तर लावून घेऊ. आणि मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की मी व्हाईट कलरचा पूर्ण थानचं थान कपडा आणलेला होता. 20 मीटरचं थानचं थान मला ते मिळालेलं होतं आणि मी त्याच्यामधूनच त्याचं अस्तर कट करत असते. आणि अस्तर शिवाय मला आवडत नाही ड्रेस कटिंग केलेला. आता हे दोन साईड होते कपडे, अनफोल्ड साईडचं होतं. आता आपल्याला घ्यायची आहे पॅन्ट तयार करायला. तर 24 इंचाची पॅन्ट चं माप होतं, म्हणजे कमरेचं माप होतं 24 इंच. त्याला आपण त्याच्यामध्ये 4 ते 5 इंच जास्ती मार्जिन ठेवून 4 फोल्ड कपड्यामध्ये माप टाकायची आहे. आणि एवढे लक्षात ठेवा की कमरेचा जो भाग आहे त्या भागामध्ये 4 फोल्ड कपड्यामध्येच ते 4 इंच किंवा 5 इंच वाढवून टाकायची आहे. कारण आपण इलास्टिक लावतो तर तो भाग इलास्टिकचा पसरतो आणि त्याच्यानुसार घ्यायचं असतं. आता 25 इंच उंची घेतलेली आहे. रेडी उंची तर 24च होती, पण ती पूर्ण टोटल मी 25 करून टाकलेली आहे. आता पॅन्टचा भाग येतो टोंग्यापर्यंत 15 इंच येत आहे त्या मुलीचं. तर आपण 15 इंचाची पॅन्ट तयार करणार आहोत. त्याच्यासाठी क्रोच एरिया घेण्यासाठी मी घेतलेला आहे क्रोच एरिया 11 इंचावरती आणि 1 इंच त्याच्यात जास्तीचं मार्जिन केलेलं आहे. तर 12 इंचावरती मी क्रोच एरिया घेतलेला आहे. वरतून फोल्ड होईल कारण इलास्टिक टाकायचा भाग आहे, तर तो इलास्टिक टाकून वाकवून
1.5 इंच ते 2 इंच जास्तीचा भरला जातो. तर हे टोंग्यापर्यंतची पॅन्ट तयार झालेली आहे आणि आपल्याला खाली रिफल तयार करायची आहे याच्या खाली. तर आता हे ऑन फोल्ड करून बघा तुम्ही. आता याच्या खाली आपल्याला रिफल लावायची आहे. तर रिफल किती घ्यायची, तर आपण वरती जे 15 इंचाची पॅन्ट घेतलेली आहे, ती पॅन्टचा जो भाग आहे तो आपण त्याच्यामधून मायनस करून घेऊ. 15 इंच पॅन्ट झालेली आहे, तर ती इथं 15 इंच ठेवून देऊ आणि ती मायनस करून घेऊ. ओके. आणि त्याच्यानंतर 25 इंच जिथं भरत आहे तिथं थोडंसं मार्जिन जास्तीचं घेऊन, म्हणजे वरतून अर्धा इंच खालतून अर्धा इंच इतकं मार्जिन वरतून खालतून कट होईल आणि आपण त्याच्यानुसार ते माप घ्यायचं. आणि हे डबल घेतलेलं आहे कारण 2 पाय आहे. 2 पायाला आपल्याला रिफल जास्ती लागणार आहे. तर जेवढं पॅन्टचं जे माप आहे रुंदी, तेवढा डबल कपडा लागत असतो. आणि तुमच्या मापावरती बी असतं की तुम्ही किती लावणार, डबल लावणार आहे, ट्रिपल लावणार आहे, तुम्हाला घेर जास्ती पाहिजे आहे, त्याच्यानुसार तिथं कपडा ॲडजस्ट होत असतो. ओके. तर हा कपडा शक्यतो अंदाजेच घेतला जातो. अंदाजे घेण्यापेक्षा जी रुंदीची साईड आहे, पॅन्टची जी रुंदी आहे गोलाई, तो भाग डबल घ्यायचा म्हणजे टेन्शनच नसतं. ओके. तर आपण आता याला अस्तर कट करून घेऊ. फक्त पॅन्टला अस्तर लावायचं आहे. टोंग्यापर्यंतची जी पॅन्ट आपण बनवणार आहे त्या पॅन्टीला अस्तर. ओके, समजलं? तर पॅन्टीला आपण अस्तर लावून घेऊ. दोन्ही भागामध्ये अस्तर लावायचं आहे. 2 भाग आपण कट केलेले आहे ते, आणि आता ते आपण स्टिच करून घेऊ. ओके. त्याचा क्रोच एरिया आणि पूर्ण कमरेचा भाग आपण फिटिंग करून घेऊ. दुसऱ्या भागाचा पण तसंच करून घेऊ आणि इलास्टिक लावून पॅन्ट रेडी करून घेऊ. चला आता आपण शिवूया. आधी आपल्याला घ्यायचं आहे टॉप शिवून घेऊ आपण, नंतर आपण पॅन्ट शिवू. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा, कॉमेंट्स करा. तुम्हाला कोणता ड्रेस शिवून पाहिजे आहे, तुम्हाला काय शिकायचं आहे, त्याच्यानुसार मी तुम्हाला शिकवेन. ओके. तर आता आपण रिफल बनवून घेऊ कारण आपल्याला टॉपला खाली रिफल लागते. त्या अगोदर आपण रिफल अटॅच करत असतो टॉपला. तर मग टॉपच्या रिफलसाठी मी पट्टा तयार केलेला आहे 5.5 इंचाचा, 5-5.5 इंचाचा. तर अर्धा इंच याच्यासाठी मार्जिन मी जास्तीचं ठेवलं होतं आणि वरतून अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन जास्ती ठेवलं होतं. म्हणजे रेडी जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी ती रिफल तयार होऊन जाते. आता ही केली एक बाजू पुढची आणि एक दुसरी रिफल राहील ती दुसऱ्या बाजूची. तर आपण अशा दोन्ही पण तयार करून घेऊ. आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडली तर कॉमेंट करायला नक्की विसरू नका, कारण मला कॉमेंट येत असता. मला इंस्टाग्रामला पण मेसेज आला होता की ताई तुम्ही फुल फ्लेअरचा ड्रेस कधी तयार करणार आहेत, मला तुम्ही मेसेज मला लिंक शेअर कर जा. मी तो व्हिडिओ बघेल आणि मी तयार करेल स्वतः तिच्या मुलीसाठी आणि तिच्यासाठी. तर ठीक आहे, मी तो पण टाकायचा प्रयत्न करेल. तर आता ऑन फॉल साईड जी आहे ड्रेसाची, जी ओरिजिनल प्रिंटिंगचा जो भाग आहे तो आणि रिफलचा जो प्रिंटिंगचा भाग आहे, दोन्ही आतमधून ठेवायचं आणि त्याला पूर्ण रिफल लावून घ्यायची. तर रिफलसाठी आपण अगोदर गॅदर्स तयार केलेले आहे आणि ते अर्ध्या इंचाच्या मापाने व्यवस्थित एकसारखे प्रॉपर असे आले पाहिजे आणि खूप छान दिसतात एकसारखे आले तर. म्हणजे एक कसं, एक मोठं एक लहान असं व्यवस्थित दिसत नाही. तर मग छानपैकी लहान मोठे न करता अर्धा इंचानं गॅदर्स करून घ्यायचे. खूप सुंदर दिसतात. आणि अस्तर त्याच्यानंतर लावायचं असतं. कधी पण लक्षात ठेवा, अस्तर जर लावायचं असलं तर रिफल आधी लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याला अस्तर जॉईन करायचं. म्हणजे जी साईड असते ऑन फोल्ड साईड, ती मागच्या साईडने पण छान दिसते आणि पुढून पण छान दिसते. ओके. आता याच्यावरती आपल्याला अस्तर लावायचं आहे. तर अस्तर आपण अगोदर कमरेच्या भागामध्येच फिट करून घेऊ, म्हणजे उलटवल्यानंतर दोन्ही भाग सारखे दिसतील, म्हणजे दोरे निघणार नाही. ओके. आणि व्यवस्थित मारायची शिलाई, कारण खालून आहे ना ते गॅदर म्हणजे मिऱ्या ज्या पाडलेल्या आहे त्या मिऱ्या दिसणार नाही, म्हणून एकदम व्यवस्थित करून घ्यायचं. हे बघा, दोन्ही बाजू एकदम प्रॉपर आलेल्या आहेत. आता आपण शोल्डरचा भाग, गळ्याचा भाग आणि काखुलीचा भाग हे शिवून घेऊ.
आधी गळ्याचा भाग शिवून घेऊ. गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित सुई आतमध्ये टाकायची. जिथं कॉर्नर्स आला तिथं सुई आतमध्ये टाकायची. कपडा दाब उचलून घ्यायचा, प्रेशर फूड उचलून घ्यायचं आणि त्याच्यानंतर शिलाई फिरवायचा, कपडा फिरवायचा. ओके. आणि कपडा पण ॲडजस्ट व्यवस्थित प्रॉपर करायचा, नाही तर तिथं बलून येऊन जातो. आणि आता काखुलीचा भाग तयार करून घ्यायचा. कुठंही चुरघड्या पडत नाही आहे, तुम्ही बघू शकता. काम करत असताना दोन्ही हात व्यवस्थित कामा आले पाहिजे, नाहीतर फक्त शिलाई देत आहे आणि शिलाईकडेच लक्ष आहे, बाकीकडे दुसरीकडे लक्षच नाही, असं नाही करायचं. येणारा जो भाग असतो त्या भागाकडे, मागच्या भागाकडे व्यवस्थित प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे चारही बाजूकडे टोक व्यवस्थित शिवले जातात. आणि नॉचिंग करून घ्यायची. जिथं कोपरा आहे तिथं नॉचिंग प्रॉपर शिलाईपर्यंत नॉच करायचं. फक्त दोरा कट झाला नको पाहिजे. काखुलीचा भाग पण कट करून घेतलेला आहे. दुसरा भाग पण कट करून घेतलेला आहे. आणि शोल्डरची साईड आपण शिवत नाही, तिथं थोडीशी चुरघडी आली होती, ती मोडून टाकली आणि शिलाई टाकून घेतली. ओके. आता आतमध्ये हात टाकून मागचा भाग पूर्ण, आतला भाग पूर्ण ओढून घ्यायचा बाहेर आणि उलटं सिधं करून घ्यायचं. आता बघा दोन्ही बाजूकडनं एकदम व्यवस्थित दिसत आहे, एक्स्ट्रा मार्जिन दिसतच नाही आहे. आतमधून ती हे झालेली आहे, वाकवून दिलेली आहे. आता काखुलीचा भाग वरती काढायचा शोल्डरचा आणि तुम्ही बघू शकता प्रेस करायची पण गरज नाही आहे, एकदम प्रॉपर आलेला आहे. ज्या भागामध्ये शिलाई आलेली नाही आहे त्या भागामध्ये आपण तिथं नंतर शिलाई टाकून घेऊ. ओके. शोल्डर एकदम प्रॉपर आलेला आहे बघा. आणि हा गळा मला खूप आवडतो, अशा शेपमध्ये खूप सुंदर दिसतो. आता व्यवस्थित फिटिंग करून चारही बाजू फिटिंग प्रॉपर करून घ्यायची व्यवस्थित. तुम्ही बघू शकता फिनिशिंग किती प्रॉपर आलेली आहे, फक्त उलटवलेलं आहे. आता बघा वरतून खालतून पूर्ण सेम सारखं दिसत आहे. दोरे निघायचं शक्यताच नाही की दोरे निघतील म्हणून. कपड्यावरती पूर्ण हात ठेवायचा, म्हणजे कपडा विस्कटत नाही. कपडा विस्कटला म्हणजे शिलाई तुमची विस्कटलेली येते. ओके. तर कपडा जिथं शिवतो ना आपण काय करतो, जिथं शिवतो ना तिथंच लक्ष केंद्रित करतो, पण जिथून कपडा ताणला जातो आहे तिथं पण लक्ष ठेवायचं. आणि कपड्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवलं तर दुसरीकडचा जो भाग असतो तो शिलाईमध्ये पण येत नाही, तिरपा पण होत नाही आणि काहीच नाही, एकदम प्रॉपर येतो. तिथं दाब शिलाई देऊन घेतली. जे रिकामं मार्जिन आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे. आणि कट म्हणजे शिवत असतानाच व्यवस्थित कपड्याला फिनिशिंग दिली ना तर नंतर तो कपडा असा विस्कटलेला दिसत नाही शक्यतो. आता तुम्ही बघू शकता की फिनिशिंग किती प्रॉपर आलेली आहे माझी, आणि आकार पण एकदम व्यवस्थित दिसत आहे. लहान मोठं कपडा इकडे का तिकडे काहीच दिसत नाही, एकदम प्रॉपर. आता आपण शोल्डर टच करून घेऊ. दोन्ही शोल्डरचा भाग ओरिजिनल प्रिंटिंग जिथं आहे तिथून आतमध्ये ठेवायचं आणि जो अस्तरचा भाग आहे तो बॅक साईडला जाऊ द्यायचा आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. डबल शिलाई त्याला परत टाकून घ्यायची आणि कट करून घ्यायचं. आता आपल्याला शोल्डर पूर्ण कमरेपर्यंत अटॅच करून घ्यायचा आहे. शोल्डरचा भाग फिटिंग करून घ्यायची आहे. आधी तर आपण सरळ फिटिंग करून घ्यायची आणि त्यानंतर आपण कमरेची फिटिंग द्यायची. आतमध्ये घ्यायची अर्धा इंच पाऊण इंच आणि त्याच्यानंतर कमरेचा घेर खाली वेगळा करायचा. इथून सरळ खाली घेतलेला आहे बघा मी.
आता या साईडने पण तसंच घ्यायचं आणि प्रॉपर आलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता. अर्धा इंच, पाव इंच सुद्धा इकडे तिकडे झालेलं नाही आहे. याच्यासाठी खूप फिनिशिंग करावी लागते, खूप कपडे शिवावे लागतात, त्याच्यानंतर कुठं अशी फिनिशिंग येत असते, एवढं लक्षात ठेवा. इथं पण फिटिंग मी अर्धाच इंचाची घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर क्रॉस शिलाई घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता, अर्धा इंच मी सरळ आणलेली आहे शिलाई आणि तिथून अर्धा इंच आतमध्ये घेतलेली आहे. आता आपण हे पूर्ण उलटवून घेऊ. तुम्ही बघू शकता किती प्रॉपर दिसत आहे. ओके, आता हे उलटवलं की कसं दिसतं ते बघा. वाव, फिनिशिंग बघा. आणि कपडा जेव्हा तुम्ही कपड्याला अस्तर लावत असता त्यावेळेस कपड्याची फिनिशिंग अशी खूप सुंदर येत असते. आणि कपडा हा शिवण्याच्याच हाती असतो. जर तुम्ही कपडा कितीही हलका घ्या आणि कितीही भारी घ्या, तुमच्या जर हाताला फिनिशिंग नाही तर तो कपडा पूर्ण वाया जातो. त्याच्यासाठी आपण फिनिशिंग प्रॉपर करायची. आता आपण घेतलेला आहे 2 इंचाचा पट्टा, कारण मला मागच्या साईडला बेल्ट लावायचे होते आणि मला ते आठवण राहिली नाही, तर मी नंतर बेल्ट लावत आहे. पण तुम्ही पण तसंच करू शकता. जर तुम्ही विसरले तर तुम्ही पट्टा नंतर लावू शकता. तर तो कसा लावायचा तो बघून घ्या. पण जिथं चुकी होते ना तिथं चुकी सुधरवायची, आपली क्वत पण असली पाहिजे. आता माझी इथं चुकी झाली आहे, पण चुकी कशी झाली की मी विसरून गेली, मला बेल्ट लावायचा होता. आणि मागच्या भागामध्ये तर मी दाखवला होता तुम्हाला तसा टॉप, पण आता मला तिथं काहीतरी वेगळं करायचं होतं, तर मी बेल्ट शिवते आहे. आणि बेल्ट मी कशी मार्जिनमध्ये लावत आहे तुम्ही बघू शकता. आता हे 2 बेल्ट मी तयार केलेले आहे, अर्धा इंचाचे झालेले आहे. आता बघा, आता कमरेच्या भागावरती बेल्ट अटॅच कसे करायचे, तर बघा दोन्ही गळ्याचे जे कॉर्नर्स आहे तिथं आपण सारख्या भागामध्ये नोट करून घेऊ. खडू घ्या किंवा पेन्सिल घ्या आणि नोट करून घ्या. त्याच्यानंतर बेल्ट, आपला जो शिवलेला बेल्ट आहे तो बेल्ट त्याच्यावरती ठेवा आणि तो बाहेरच्या साईडने शिलाई पूर्ण मारून घ्या. बघा, मी हाताने पकडलेला आहे आणि कपडा हा सरळ लाईनमध्ये ठेवायचा. लाईनमध्ये म्हणजे आपल्याला कलर याचे धागे जे असतात ते समजतात की सरळ मार्जिन आहे का तिरपं मार्जिन आहे. ओके, तर मी तेवढी शिलाई मारलेली आहे. 3 ते 3.5 इंचाचा मी तो डाच तयार केलेला आहे. हे बघा. ओके, तशीच दुसरी साईड घ्यायची आणि दुसऱ्या साईडवरती तसाच बेल्ट ठेवायचा, सेम साईडवरती ठेवायचा. जिथं मी या साईडने ठेवलेला आहे त्याच साईडवरती तिथंच ठेवायचा, वरती खालती नाही. तर मी तिथंच ठेवलेला आहे जिथं इकडचा बेल्ट ठेवलेला आहे आणि बरोबर त्या भागावरती सरळ अशी मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची. ओके, हे तुम्ही आधी पण करू शकता की वरच्या वरती ठेवलं आणि तिथं शिलाई मारून घेतली. अजून एक ट्रिक्स आहे, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जर तुम्हाला बेल्ट वरच्या वरती लावायचा आहे तर कसा लावायचा. ओके, आता तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे तो बेल्ट लागलेला आहे आणि मार्जिन पण जास्ती घेतलेली नाही आहे, फक्त 0.25 इंच इतकीच घेतलेली आहे. म्हणजे पाव इंचच मी मार्जिन घेतलेली आहे आणि तेवढंच मी त्याच्यामध्ये बेल्ट आत पुरवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे, फिनिशिंगसुद्धा बिघडलेली नाही, जशीच्या तशी दिसत आहे. आणि त्या टॉपला थोडंसं वेगळं लुक्स येऊन गेलेलं आहे. मी मागच्या वेळेस साधा टॉप शिवलेला होता प्लाझो पॅन्टचा आणि आता आपल्याला शिवायची आहे पॅन्ट. तर पॅन्टचा जो भाग आहे त्या भागावरती आपल्याला जसं आपण वरच्या टॉपला गॅदर्स लावलेले आहे तसे इथं पण लावून घेऊ. त्याच्यासाठी आपण पाव इंच इतकी शिलाई पट्टी वाकवून घेऊ आणि त्याच्यावर शिलाई टाकून घेऊ. पाव इंचाची शिलाई त्याच्यावरती टाकून घेतलेली आहे. आणि तयार करून घेतलेला आहे. आता दुसऱ्या भागावरती पण तसंच करायचं आहे.
आता आपण काय करायचं, दोन्ही ऑनफोल्ड साईड आतल्या भागातून ठेवायच्या आणि शिलाई पूर्ण करून घ्यायची. अर्धा इंचाच्या प्लीट्स आपण टाकून घ्यायचे आहे. गॅप एकदम प्रॉपर ठेवायचा आहे आणि तसंच टाकून घ्यायचे आहे गॅदर. जेवढा आपला जो राऊंड आहे पायाचा, जो फिटिंगचा पॅन्टचा जो राऊंड आहे, ज्याच्यावरती आपण रिफल अटॅच करत आहे, तो भाग त्याच्या भागाच्या दुप्पट आपला वरचा कपडा पाहिजे असतो रिफलसाठी. ओके, मग ते तुमची उंची कितीही असो, उंचीवरती डिपेंड असतं. अर्धा इंच वरतून शिलाईमध्ये जातो आणि खालून अर्धा इंच शिलाईमध्ये जातो. 1 इंच ॲड करायचं लेंथमध्ये. ओके, आणि गॅदर्स एकदम प्रॉपर टाकून घ्यायच्या असतात. हे बघा किती फिनिशिंग आणि एकसारख्या होत आहे. जर तुम्ही केलंच नाही तर तुम्हाला येणारच नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि जो भाग उरलेला आहे त्या भागामध्ये मी प्लेन शिलाई टाकून घेतली आहे, कारण तो प्लेन भाग हा शिलाईमध्ये जातच असतो. तिथं गॅदर जरी नाही आला तरी चालतात 1.5-2 इंचापर्यंत. ओके, तुम्ही बघू शकता किती प्रॉपर आलेला आहे. त्या भागावरती आता आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि पॅन्टचा जो भाग आहे हे रिफल वेगळे निघणार आहे. रिफलवरती अस्तर येणार नाही. हा फक्त पॅन्टवरतीच अस्तर येणार आहे, पण हे उलटल्यानंतर येणार आहे. आता बघा तुम्ही, आता हे उलटवून घेऊ. आता रिफल खाली जाईल आणि वरच्या भागामध्ये पॅन्टच्या भागामध्ये अस्तर जॉईंट होईल. बघा, आता हे जॉईंट करून घेऊ क्रोच एरिया. ओके, क्रोच एरिया जॉईंट झाला की बघू शकता तुम्ही. आता याच्या खाली हे अस्तर आलेलं नाही आहे, पण तिथं अस्तराची काही गरज पण वाटत नाही आहे. त्याच्यामुळे आता फिनिशिंग एकदम प्रॉपरमध्ये आपण क्रोच एरिया कट करून घेऊ आणि दुसरा क्रोच एरिया पण आपण शिवून घेऊ. बघा, पॅन्टच्या भागामध्येच अस्तर लावायचं, खाली जरी नाही लावलं तरी चालतं. कारण बसताना उठताना पॅन्ट जर फाटली आणि कपडा जर लूज असला तर हा कपडा व्यवस्थित आहे, कॉटनचा आहे. आणि या कपड्यासाठी मला लिंक किंवा असं काही तुम्ही टाईप करून मला काही पण टाकू शकता की लिंक कोणती आहे मला पाठवा. या कपड्यासाठी मी तुम्हाला लिंक पण शेअर करेल. काही नाही, कपडा खूप स्वस्त आहे. 350 ते 450 पर्यंत हा कपडा आलेला आहे. 5 मीटर आहे आणि तुम्ही बघू शकता की कपडा एकदम स्ट्रॉंग आणि व्यवस्थित एकदम स्मूथ आहे. म्हणजे कपडा एकदम लूज पण नाही आहे, एकदम स्मूथ आहे. आता हा एक पहिया तयार झालेला आहे आणि हे 2 इंचाची पट्टी याच्यासाठी वाकवली की तिथं आपल्याला इलास्टिक टाकायची आहे. बघा किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे. या पट्ट्यामध्ये आपल्याला इलास्टिक ॲड करायची आहे. ओपन केल्यानंतर बघा कसं दिसत आहे आणि खालून पण बघा तुम्ही कसं दिसत आहे. आपण काय केलं की पॅन्टचा भाग त्याच्यावरती गॅदर्स लावून घेतलेल्या आणि त्याच्यानंतर अस्तर आपण त्याच्यावरतून अटॅच केलेलं आहे. ओके, शिवायची पद्धत जर तुम्ही शिकून घेतली तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता माझ्याकडे मी रविवारच्या बाजारामधून इलास्टिक आणि लेस आणली होती. तर बघा दोन्ही बाजूनं ती व्यवस्थितच दिसत आहे, त्याच्यामुळे मी कोणती पण बाजू ठेवून घेतलेली आहे. आधी आपण त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घेऊ. दाब शिलाई दिली त्याच्यानंतर आपण लेस अर्धा इंचाच्या गॅपनं, अर्धा इंच किंवा पाऊण इंचाच्या गॅपनं आपण लेस ठेवून घेऊ. लेस खूप सुंदर होती, बारीक डिझाईन होती पण एकदम छान होती. बघा अर्धा इंचाच्या गॅपनं एकदम प्रॉपर दिसत आहे. आणि त्या गॅदर्सवर पण ठेवली असती पण ती काही व्यवस्थित वाटली नसती, त्याच्यामुळे मी काय केलं अर्धा इंच गॅप ठेवला आणि त्याच्यावर ती शिलाई केली. तुम्ही डबल पण लावू शकता लेस, जर तुम्हाला लावायची असली एक्स्ट्राची लेस तुमच्याजवळ असली तर तुम्ही डबल पण लावू शकता किंवा विदाऊट कलर दुसऱ्या कलर्समध्ये पण लावू शकता. एकदम सुंदर लुक येतो लेस लावलं की. आता आपण काय करू, सेम दुसरा भाग पण तयार करून घेतलेला आहे
आणि आता हे दोन्ही भाग तयार झालेले आहे पॅन्टचे. आता आपण पॅन्ट जॉईन करून घेऊ. तर आता दोन्ही क्रोच एरिया आपल्याला एकावर एक ठेवायचे आहे. ऑन फोल्ड साईड आतून घ्यायची आहे. ओरिजिनल कपडा जो आहे तो खालून घ्यायचा. अस्तर पण वरच्या साईडने आलं पाहिजे आणि खालच्या बाजूचं अस्तर पण खालून आलं पाहिजे. दोन्ही साईड आतमधून ऑनफोल्ड घेतले आहे आणि त्याच्यानुसार आपण व्यवस्थित क्रोच एरिया जॉईन करून घेऊ. ओके, त्याला डबल शिलाई आपण टाकणार आहे आणि दुसरी साईड जी आहे ती दुसरी साईड पण आपण तशीच जॉईन करून घेऊ. जितकं आपण फिनिशिंग करणार आहे तितकं व्यवस्थित. ओके, आणि फक्त लक्षात ठेवायचं की खालून कपडा जर दुसऱ्या बाजूला गेला तर त्याच्यासाठी खालून पण लक्ष ठेवायचं आणि वरतून पण कपड्याकडे लक्ष ठेवायचं की सरकता कामा नाही. आता दोन्ही सेंटर एकमेकाला जॉईन करून घेतले आणि दोन्ही पाय वेगळे वेगळे करून घेतले. ओके, दोन्ही पाय वेगळे वेगळे करून आपण शिलाई दोन्हीची रिफल जॉईन करून घेऊ. त्याच्यानंतर पॅन्ट जॉईन करून घेऊ. पूर्णचा पूर्ण पाय फिटिंग करून घेऊ. आणि तुम्ही पण बघू शकता की दोन्ही पण शिलाई एकदम प्रॉपर ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी येत आहे. ओके, आता बघा इथं 1 इंच नाही, फक्त अर्धा इंचाचं मार्जिन कमी पडत होतं. बघा, म्हणजे जास्ती होत होतं. ते आता काय केलंय ते बघा, कारण चुकी झाल्याशिवाय आपल्याला समजत नाही की काय करणार आहे. तर आपण ते फक्त 22 इंच म्हणजे 0.25 इंच आपण शिवून घेतलं. कारण कमी जास्ती हे फिटिंगमध्ये येतच असतं. वरच्या बाजूनं फिटिंगमध्ये जास्ती घ्यावं आलं आणि खालच्या बाजूनं ते कमी झालं. मग मी काय केलं की शिलाईच टाकून घेतली 0.25 इंच इतकी. आणि आता दोन्ही पाय तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर लेसवर लेस पण प्रॉपर आलेली आहे आणि दोन्ही पायाची जी फिटिंग आहे ती पण प्रॉपर आलेली आहे. आणि पूर्णचं पूर्ण आपण त्याला आता फिटिंग डबल करणार आहोत. कपडा उलटवून घेतला आणि परत त्याच्यावरती डबल शिलाई देऊन प्रॉपर आपण करून घेऊ. ओके, आतल्या बाजूनं जर घेतली ना फिटिंग तर थोडीशी जास्तीच घ्यायची, जेणेकरून पॅन्ट लवकर फाटली ना पाहिजे. आउट ऑफ मार्जिन कट करून घ्यायचं. मला तर सवयच पडलेली आहे ते की आउट ऑफ मार्जिन पूर्ण कट करूनच घ्यायचं. आता याचं फायनल लुक तुम्ही बघू शकता. उलट्या बाजूनं व्यवस्थित बघा. आणि आता तरी पण इलास्टिक राहिली आपली, इलास्टिक टाकून घेऊ. मी रविवारच्या बाजारामधून एवढे इलास्टिक म्हणजे 2-2.5 मीटरची इलास्टिक मी फक्त आणि फक्त 10 रुपयाला आणलेली होती. आणि हीच इलास्टिक जर आपण मार्केटला घ्यायला गेलो तर खूप महाग मिळते. तर बघा कमरेचा जो भाग आहे 20 इंचची कमर आहे, तर मी इथं डबल टेप ठेवून 10 इंच मोजून घेतलेला आहे. डबल टेप म्हणजे 20 इंच झाला. आणि 24 इंचाची आपली कमर होती, तर 24 इंचामधले 4 इंच मायनस केले असता. मी तुम्हाला आधीच सांगितलं इलास्टिक घेताना 4-5 इंच कमीच घ्यायची आणि ती स्ट्रेच करता येते. ओके, तर 4 ते 5च इंच कमी घेतली मी आणि तिला फिटिंग करून घेतली. पट्टा एकावर एक ठेवून शिलाई करून घेतली. समोरासमोरच्या बाजू एकावर एक ठेवूनच फिटिंग करायची असते. पूर्ण गोल गोल फिटिंग करून घेतली जेणेकरून शिलाईमधून जाणार नाही. आणि त्या भागावरती अर्धा इंच मार्जिन सोडून ते वाकवून घेतलं आणि ते डबल फोल्ड केलं. ओके, तुम्ही बघू शकता अर्धा इंच मार्जिन ठेवलं आणि पूर्ण जेवढे टेपचा भाग आहे तेवढं परत वाकवून घेतलं. डबल तुम्हाला सांगितलं जेणेकरून तुम्हाला समजण्यात येईल. आणि शिलाई करत असताना इलास्टिकवरती अर्धा इंच शिवून घ्यायचं, सुई आतमध्ये टाकायची आणि इलास्टिक पूर्ण ताणून घ्यायची.
इलास्टिक ताणून घेतली की कपडा मागचा ताणून घ्यायचा आणि शिलाई टाकायची. परत तसंच करायचं. इलास्टिक आतमध्ये ढकलायची, अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आणि तिथं पॅक पकडून घ्यायचं आणि इलास्टिक ताणून घ्यायची. तसंच करायचं, सेम तसंच करायचं. अर्धा इंच मार्जिन आतमध्ये ठेवायचं, टाकायचं आणि इलास्टिक ताणून घ्यायची. इलास्टिक कमी जास्ती होते तसं बघायचं. आता इलास्टिकचा भाग जो राहतो त्याच्यामधून हा कपडा काढावा लागतो. परत सेम आपण तसंच केलेलं आहे. अर्धा इंच मार्जिन आतमध्ये ठेवलेलं आहे आणि पूर्ण वाकवून घेतलेलं आहे. परत सेम तसंच करायचं. सुई आतमध्ये टाकायची आणि इलास्टिक ओढायची. ओके, इलास्टिक ओढली की अर्धा इंच मार्जिनमध्ये टाकून घ्यायचं आणि कपडा ओढून शिलाई मारून घ्यायची. सुई आतमध्ये टाकायची, परत अर्धा इंच कपडा मार्जिनमध्ये ठेवायचा आतमध्ये आणि शिलाई प्रॉपर करून घ्यायची. तुम्ही बघू शकता लाईट पण गेलेली होती आणि बघा इन्व्हर्टरवरती मी ते शिलाई पूर्ण करून घेतलेली आहे. फक्त आणि फक्त 3 ते 4 इंच शिलाई राहिलेली होती आणि त्यावेळेसच लाईट चालली गेली होती. बघा तुम्ही फिनिशिंग बघू शकता इलास्टिकची की कुठंच कमी जास्ती नाही आहे आणि प्रॉपर एकदम व्यवस्थित झालेली आहे. आता हे पाय उलटवून घेऊ आणि त्याचा फायनल लुक कसा क्रिएट झालेला आहे आणि कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ अजून वेगवेगळे बघायचे असतील तर तुम्ही नक्की आम्हाला सांगा. मी ते करून दाखवायचा नक्की प्रयत्न करील. जसं तुम्हाला घागरा चोलीचा व्हिडिओ पाहिजे आहे, प्रिन्सेस कटचा पाहिजे आहे किंवा कॉट सेट पाहिजे आहे, ब्लेझर कुर्ती पाहिजे आहे किंवा शरारा गराराचा पाहिजे आहे, मोठ्यांचं मापचं पाहिजे आहे, छोट्यांच्या मापाचं पाहिजे आहे. तुम्ही कोणतंही काहीही सांगू शकता. मी त्याच्यानुसार नक्की प्रयत्न करेल की मी शिवून दाखवेल. ओके, आणि तुम्ही फायनल लुक बघू शकता ड्रेसचा किती छान दिसत आहे. बेल्ट पण बॅक साईडने लावलेला खूप सुंदर दिसत आहे आणि पुढच्या साईडनं तर प्लेन आहे आणि इलास्टिक पण बघा खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही या ठिकाणी डाच पण घेऊ शकता जर तुम्हाला आवडला तर, अर्धा इंचाचे आणि फिटिंग करू शकता. पण हे लहान मुलीचं आहे त्याच्यामुळे डाच घ्यायची काहीच गरज पडत नाही आणि खूप सुंदर दिसत आहे. लेस पण खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही वरच्या भागावरती पण टॉपला लेस लावू शकता. सुंदर दिसेल जर लेस लावली तर, पण माझ्याकडे ऑलरेडी लेस खूप कमी होती. थँक्यू. जय स्वामीनारायण.